नमस्कार मित्रांनो, मी संदीप. माझ्या या मराठी सिरियल मंत्र चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 20 डिसेंबरच्या भागात आपण बघणार आहोत की मधुभाऊने सायलीकडे अशी विचित्र डिमांड केली आहे की सायली ती डिमांड पूर्ण करते की नाही हे बघायला खूपच मजा येईल. पण त्यासाठी तुम्हाला हा भाग पूर्ण बघावा लागेल. पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. चला तर माझा भाग सुरू करूया. मित्रांनो, मालिकेच्या सुरुवातीला प्रिया कल्पनाला त्याच्या रूममधून बाहेर आणते, डायनिंग टेबलवर बसवते आणि तिला म्हणते, कल्पना मामी काय खायचं का तुला? कल्पना तिला नकार देत म्हणते, माझ्या घशाला खूप क्रोड पडली आहे. मग अर्जुनी म्हणतो, मामा तू खाऊन घे काहीतरी, तू गेले 18 तास काही खाल्लं नाही आहे. पण कल्पना त्याला काहीच उत्तर देत नाही आहे. मग प्रियाच म्हणते, तुला काही बाहेरून काही मागवायचं का, वेगळं खायचं असेल तर? प्रत्येकमध्ये बाहेरून कशाला मागवायचं, मी करते, सांग कल्पना मला तुला काय खायचं ते. कल्पना तिला म्हणते, मला काहीच नाही खायचं. अर्जुन पुन्हा तिला प्रयत्न करतो खा म्हणण्याचा, पण तेवढ्यात प्रिया त्याला रोखत म्हणते, अर्जुन तुझ्यामुळे त्रास होतोय, तू बोलू नको. तू आणि सायलीने जे काय केलं आहे त्यामुळेच कल्पना मी हर्ट झाली आहे, त्यामुळे तू शांत बस. प्रतिमा प्रियाला म्हणते, तन्वी तू शांत राहा. मग कल्पना प्रतिमाला म्हणते, बोलू तिला, काय चुकीचं बोलते ती? माझा विश्वासघात केला या सगळ्यांनी. आता याच्या पुढे मी कोणावरसुद्धा डोळे झाकून विश्वास ठेवणार नाही, अगदी माझ्या जन्म दिलेल्या मुलावरसुद्धा. असं म्हणत ती अर्जुनकडे बघते. अर्जुन बिचारा भावूक होऊन तिच्या पायथ्याशी बसतो, तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, मामा मला माफ कर, मी तुला खूप दुखवलं आहे, मला माफ कर, असं म्हणत तिचा हात हातात घेतो. पण कल्पना झटक्याने तिचा हात त्याच्या हातातून बाहेर काढते. अर्जुन नुसतंच बघत राहतो. मग चैतन्य अर्जुनला घेऊन त्याच्या रूममध्ये येतो. तिथे अर्जुन इमोशनल होत चैतन्यला म्हणतो, अरे चैतन्य बघ ना यार, माझ्या आयुष्यामध्ये 3च बायका फार महत्त्वाच्या आहेत, पूर्णाजी, मामा आणि मिसेस सायली, आणि आज तिघेही माझ्यापासून दूर आहेत. मग चैतन्य त्याला सावरच म्हणतो, तू कल्पना मावशी आणि पूर्णाजीला थोडा वेळ दे, ते शांत झाले की आपण त्यांच्याशी बोलू. आणि चैतन्य त्याला म्हणतो, तू शांत राहा. अर्जुन चिडत म्हणतो, अरे मी शांतच आहे न, तन्वी जे मगाशी बोलली मी ऐकून नसतं घेतलं ते. मग चैतन्य म्हणतो, हे तिच्याकडे लक्ष न देऊ रे, ती फार भावट मुलगी आहे, आता याच्यापेक्षा काय तुमचं वाईट करणार आहे ती, तिला इग्नोर कर तू. मग तो म्हणतो, यार अर्जुन मला ना सायली होण्याची फार काळजी वाटते, मधुभाऊसुद्धा तुझ्यावर फार चिडलेत, ते तिला काय बोलत असतील हे कल्पना न कळलीच बरी. अर्जुनसुद्धा म्हणतो, हो ना यार, बिचारे मिसेस सायली काय काय सहन करत असतील, मी आत्ता जातो आणि त्यांना घेऊन येतो इथे. चैतन्य म्हणतो, वेळात आलास कर तू, मी तू इथे आण त्यांना, आणि ते राहतील कुठे अशा घरामध्ये ज्या घरात त्यांच्याकडे कोणी बघत नाही आहे. असं म्हणत चैतन्य त्याला म्हणतो, यार अर्जुन माझ्या मनात एक विचार आला, हा नुसता विचार आहे, याच्याकडे लक्ष देऊ नको, पण मधुभाऊने जर सायलीने जर दुसरं लग्न लावून दिलं तर? मग मात्र अर्जुन आणखी चिडतो. चैतन्य म्हणतो, यार तू काय वेड आहेस का, असे विचारही करू नकोस, त्या माझ्या अजूनही लिगली बायको आहे आणि आम्ही दोघांनी लिगल लग्न केलं आहे. असं म्हणत अर्जुन चैतन्य फार चिडतो. चैतन्य अर्जुन म्हणतो, हा गोंधळ सोडायचा एकच मार्ग आहे, सायली आणि तुझं एकमेकावर प्रेम आहे हे सिद्ध झालं पाहिजे, पण त्याकरता तुला सायली होण्याच्या मनातलं कळालं पाहिजे. ते जर कळालं तुला तर तू छाती ठोकपणे सांगू शकशील घरच्यांना की सायली माझी बायको आहे. मग अर्जुनही खुश होतो, म्हणतो, हां बरोबर यार, तू अगदी बरोबर बोलतोस. अर्जुन म्हणतो, ब्रिलियंट आयडिया यार, मी एक काम करतो, आत्ता जातो कुसुमताईच्या घरी आणि त्यांना बोलतो. अरे नाही, तिथं नको जायला, सगळ्यांसमोर मला बोलता येणार नाही, मी एक काम करतो, मिसेस सायलीला फोन करतो आणि त्यांना बाहेर भेटायला बोलवतो, म्हणजे बाहेर ते आल्या की आम्हाला निवांत बोलता येईल, तेच योग्य राहील. असं म्हणत अर्जुन खिशातला फोन काढतो आणि सायलीला फोन लावतो. अर्जुनचा फोन आल्यावर बघून सायली जाम खुश होते आणि ती फोन हातामध्ये घेते, पण तेवढ्यात मधुभाऊ तिच्या हातातला फोन हातामध्ये घेतात आणि तिच्यावर चिडतात. तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं आहे का प्रत्येक फोन उचलायचा त्या माणसाचा म्हणून? जसा तू कॉन्ट्रॅक्ट विसरली ना, तसं ह्या माणसाला पण विसरायचं. सायली, यापुढे अर्जुन सुभेदारशी तुझा कोणताही संबंध नाही, त्या माणसाला विसरायचं. इकडे अर्जुन विचार करतो, मिसेस सायली माझा फोन काय उचलत नाही यार. चैतन्य म्हणतो, यार काय माहीत नाही. इकडे सायली म्हणते, मधुभाऊ मी त्यांची बायको आहे.
मधुभाऊ म्हणतात, हो, पण फक्त त्या कॉन्ट्रॅक्टपुरती. कुसुमताई मध्ये बोलावं लागते, पण मधुभाऊ तिलाही शांत करतात. मध्ये न बोललीस तर उत्तम. आणि ते सायली म्हणतात, सायली, इथून पुढे हा फोन माझ्याकडेच राहील. म्हणजे मला खाते करून घेता येईल त्या माणसावर तुझं प्रेम नाही आणि तू बोलतही नाहीस. सायली विनंती करते, एकदा बोलू द्या मला त्यांच्याशी. मधुभाऊ, प्लीज 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 एकदा बोलू द्या. पण मधुभाऊ म्हणतात, मी काय बोलतो कळत नाही का तुला? सायली पुन्हा विनंती करते, घरी काही ते झालं असेल, पूर्णाजी काही झालं असेल, प्लीज 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 मला त्याला बोलू द्या, मला त्यांना बोलल्याशिवाय कळणार नाही. पण मधुभाऊ म्हणतात, तुझं लग्न जसं खोटं होतं ना, तशी ती नाती पण खोटी होती. मी तुला निश्चित सांगतो सायली, यापुढे अर्जुनशी संबंध प्रयत्न करायचा नाही, आणि जर केलास तर माझं मेलेलं तोंड बघशील. असं म्हणताच बिचाऱ्या सायलीवर दुःखांचा पहाड कोसळतो. एका वेळीस ती अर्जुनपासून दूर झाली आहे, इकडे मधुभाऊने तिला शपथ घातली आहे. आता या केसमध्ये अर्जुन आणि सायली काय करणार? सायली बिचारी हातबल होते. मधुभाऊ म्हणतात, मला वचन दे की तू यापुढे अर्जुनला भेटणार नाहीस, आणि एवढंच नाही तर फोनसुद्धा बोलणार नाहीस. त्याच्याशी तुझा संबंध तुटला. आणि चुकून जरी समोर आला अर्जुन, एकही अक्षर न बोलता पाठ फिरून निघून जाशील. मला वचन दे सायली, मला वचन दे. असं म्हणत ते सायलीपुढे हात करतात. सायली बिचारी द्वंद्वामध्ये सापडली. एकीकडे बाप, दुसरीकडे नवरा. आता काय करायचं? वचन जर दिलं तर नवरा दूर जाईल आणि प्रेम दूर जाईल, नाही दिलं तर बाप दूर जाईल. मधुभाऊ तिला म्हणतात, तुला शेवटचं सांगतोय सायली, यापुढे तू अर्जुन सुभेदारसोबत कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवणार नाहीस, असं वचन दे मला. बिचारी सायली कुसुमताई मध्ये बोलायचा प्रयत्न करते, मधुभाऊ एवढ्या टोकाचं भरू नका हो, संबंध तोडायची गरजच नाही ना मधुभाऊ, ऐका माझं, प्लीज ऐका. मात्र मधुभाऊ म्हणतात, तू ठाम, तू मध्ये बोलू नकोस. कुसुमताई सांगायचा प्रयत्न करते, त्यांचं लग्न, मधुभाऊ म्हणतात, त्यांचं लग्न खोटं, त्यांचा संसारही खोटा. मग ते सगळं सोडण्यासाठी वचन देताना दात काही का बसते की माझं काही ऐकायचं नाही ठरवलं सायलीने. म्हणजे सायलीवर ते एक प्रकारे प्रेशर आणतात. ते म्हणतात, हे बघ, मी जे काही सांगतोय ते कधी तुला पटणार नाही, पण तुला माझं ऐकावंच लागेल, कारण मी तुझा बाप आहे. सायली म्हणते, मधुभाऊ प्लीज प्लीज मधुभाऊ. मधुभाऊ म्हणतात, यापुढे जर तू अर्जुनशी बोलण्याचा नुसता प्रयत्न जरी केला तरी तुझा हा बाप जिवंत दिसणार नाही, तू तुझ्या बापाचं मेलेलं तोंड बघशील. असं म्हटल्यावर बिचारा सायलीवर काय आघात झाला. ती काहीच करू शकत नाही. आता मित्रांनो, आता काय करणार? इकडे अर्जुन तिला सारखा फोन करायचा प्रयत्न करतोय, पण मधुभाऊ तिचा फोन हातामध्ये घेऊन अर्जुनचा फोन कट करतात. सायली मात्र विनंती करते, मधुभाऊ मधुभाऊ. कुसुमताई आणि सायली रडत बसतात. काय मधुभाऊ सुद्धा टोकाला हट्टाला पेटले, त्यांनीच अर्जुननी सोडलं, त्यांना विसरून गेले. इकडे सायली फोन उचलत नाही म्हणून अर्जुन अस्वस्थ होतो. तो चैत्राला म्हणतो, यार त्या माझ्या फोन उचलत नाही यार, काही प्रॉब्लेम झाला असेल ना? माझ्या मनात फार घाण विचारतात. पण चैतन्य त्याला म्हणतो, तू शांत राहा, पॅनिक होऊ नको, कदाचित त्यांचा फोन सायलेंटवर असेल, तुझी मिस कॉल बघून त्या कॉल करतील. मग अर्जुन म्हणतो, नाही नाही, मी पुन्हा कॉल करतो. मग पुन्हा कॉल करतो, त्यावेळेस सायलीचा फोन स्विच ऑफ येतो. मग तो आणखी पॅनिक होतो. तो म्हणतो, यार तू आत्ता म्हणालास ना त्या मिस कॉल बघून कॉल करतील, पण फोन स्विच ऑफ कसं होईल यार? मग चैतन्य म्हणतो, यार बहुतेक बॅटरी संपली असेल. हां, अर्जुन म्हणतो, हां हां, होऊ शकतं. किंवा मधुभाऊ तुझ्या समोर असतील. मग म्हणजे मधु समोर असतील तर बोलणं कशाला? हो, असं असेल बहुतेक. मधुभाऊ डिस्टर्ब होतील म्हणून ते बोलत असेल माझ्याशी, त्यामुळे कदाचित त्याने फोन स्विच ऑफ केला असेल.
अशी बिचारा अंजू स्वतःची समजूत काढत असतो. मग तो चैतन्य म्हणतो, यार तू बघितलंस ना मिसेस सायली जेव्हा चालल्या, मग तो किती भडकले होते ना. मी समजू शकतो यार. आणि मिसेस सायली त्यांना कधीच हार्ट करणार नाही. त्या फारच प्रेमळते यार. मग चैतन्य म्हणतो, यार तुमचं कसं होईल आता, मग तुमचं बोलणं कसं होणार. मग अर्जुन म्हणतो, होईल, आमचं बोलणं नक्कीच होईल. माझ्या प्रेमात पूर्ण विश्वास आहे. आजपर्यंत मी कधी कसे हरवू नये. मग माझं प्रेम कसं हरवलं मी, तर बघशील चैतन्य म्हणतो, अर्जुन हे सगळं करताना तुला तुझी फॅमिली आणि मधुबनच्या विरोधात जावं लागेल. अर्जुन म्हणतो, आम्ही एकत्र येणं मी कसं मॅनेज करेल ते मला माहीत नाही, पण आम्ही नक्की एकत्र येऊ, हे मात्र खरं आहे. कारण माझं प्रेम खरं आहे आणि आमचं लग्नसुद्धा. फक्त एकदा मला कळू दे की मिसेस सायलींच्या मनातसुद्धा माझे इतकंच प्रेम आहे म्हणून. मग तू बघ मी काय करतो ते. मी माझ्या प्रेमासाठी अशी फाईट करेल की या जगात फक्त अर्जुन सुभेदारच करू शकतो. आणि मित्रांनो, ही वेळ लवकर यावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. इकडे कुसुमताईच्या घरी मित्रांनो सायली रडत कुसुमताई म्हणत असते, कुसुमताई सगळं संपलं आता, मी यांना बोलू शकत नाही आणि बघू शकत नाही. कुसुमताई तिला शांत करत म्हणते, अगं मधुभाऊ रागात बोललेत हे. मग सायली तिला म्हणते, हो पण याचा अर्थ मी त्यांना वचन दिलं नाही, याचा अर्थ असा होत नाही मी त्यांची आज्ञा पण नको पाळू. बघितलं ना कसं बोलून गेले ते. अगं कसं होणार माझं आणि यांचं. आणि कुसुमताई तुलाही चांगलं माहिती आहे की मधुभाऊंची मी आज्ञा कधीच मोडू शकत नाही. सायली पुढे म्हणत असते की मी मधुभाऊंची आज्ञा मोडू शकत नाही आणि यांच्याशिवाय मी जगू शकत नाही. आता मी काय करू कुसुमताई. बिचारी कुसुमताई तिला धीर देत म्हणते, तू अशी रडू नकोस, सगळं चांगलं होईल. पण सायली म्हणते, कधीच चांगलं होईल कुसुमताई, कधीच चांगलं होईल. मित्रांनो, मला वाटतं सायली बोलू शकत नाही ठीक आहे, पण ती कुसुमताई मार्फत अर्जुनपर्यंत निर्णय देऊ शकते ना. बघूया पुढे हेच आयडिया उपयोगी येते का म्हणून. इकडे सुबेरांच्या घरी विमल अर्जुन सायलीचे कपडे घेऊन त्याच्या रूममध्ये चालले असते. कल्पना ती राडवत विचारते, हे काय आहे. विमल ते सांगते की हे दोघांचे कपडे वरती ठेवून येते. तेवढ्यात कल्पना म्हणते, थांब, त्या मुलीचे कपडे घरात ठेवायचे नाही, बाहेर नेऊन टाक. वरती फक्त अर्जुनचे कपडे नेऊन ठेव, कारण ती फक्त खोली अर्जुनचीच आहे. हे ऐकताच बिचार विमल अर्जुन कपडे वेळे कर. तेवढ्यात अस्मित म्हणते, पण वरती अर्जुनच्या रूममध्ये कपाटात तर सायलीचेच कपडे आहेत ना. हे ऐकताच कल्पना निघते, अर्जुनच्या रूममध्ये जाते आणि ते कपाटातले सगळे कपडे फेकून द्यायला लागते. फक्त कपडेच नाही मित्रांनो, त्याची डायरीसुद्धा ती एका बॅगेत भरते, खाली येते. खाली चैतन्य अर्जुन बोलत असतात. अर्जुन त्याला म्हणतो, यार माझा कामावर फोकस होत नाही आहे, ऑफिसचं जे काय असेल ना ते तू हँडल कर. चैतन्य म्हणतो, ठीक आहे, ओके, तू जा. तेवढ्यात कल्पनावरून सायलीचे बॅगवरून कपडे खाली आणते आणि अर्जुन आणि चैतन्य ते बघतात. कल्पना ती बॅग आणून खाली अक्षरशः फेकते आणि विमल म्हणते, त्या मुलीचे कपडे त्या बॅगेमध्ये भर. विमल काहीशी लाजते, पण कल्पना चिडत तिला म्हणते, तुला ऐकून आलं का, ते कपडे आधी बॅगमध्ये भर. अर्जुन म्हणत विचारता, हे तर मिसेस सायलीचे कपडे, हे काय चाललंय. कल्पना चैतन्य म्हणते, चैतन्य ही बॅग त्या मुलीच्या घरी नेऊन दे आणि यातलं सगळं सामान तिच्या तोंडात जाऊन फेक. तिची एकही वस्तू माझ्या घरात नको आहे, मला इथं ते अस्तित्वच नको आहे. बिचारा चैतन्य अर्जुनकडे नुसता बघत राहतो आणि कल्पना रागाने एकदम व्यथित झाली असते. आणि मित्रांनो, इथे आजचा भाग संपतोय. उद्याच्या भागामध्ये अर्जुन आणि चैतन्य दोघे मिळून सायलीला तिचे कपडे नेऊन द्यायला लागतात.
त्यावेळेस ते बघतात की मधुभाऊ सायलीच्या गळ्यातलं मंगळसूत्र अक्षरशः ओढतायत. आता पुढे काय घडतं हे जाणून घ्यायचं असेल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि लाईक आणि शेअर जरूर करा मित्रांनो. भेटूया पुढच्या भागामध्ये.